उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र येण्यासाठी राज ठाकरे तयार असले तरी उद्धव ठाकरेंच्या अटींमुळे अडचण झाली। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेण्याची अट कशासाठी यावरून मनसेचे नेते संतापले। पाहूया। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने अटी ठेवल्या त्यावरून खरंच दोघा भावांचं एकत्र येणं शक्य आहे का हा सवाल आहे। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। पण मग बाकीच्यांना या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची। छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्यायला लावणार का असा सवाल करत मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर शंका घेण्याचा प्रकार असल्याचं म्हटलंय। त्यासाठी मनसेच्या संदीप देशपांडे यांनी 2014 आणि 2017चा दाखला दिला। राज ठाकरे यांनी याआधीही हात पुढे केला, मात्र दोनदा उद्धव ठाकरेंनी फसवल्याचं देशपांडेंनी म्हटलंय। ही एक साधा म्हणजे मनुष्य स्वभाव आहे तो, की जर तुम्ही मला दोनदा फसवलं असेल तर तिसऱ्यांदा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला काहीतरी सबळ कारण लागेल ना। ते सबळ कारण मला तरी माझ्यासारख्या लहान राजकीय कार्यकर्त्याला दिसत नाही। संदीप देशपांडे जे बोलतायत ती घटना स्वतः राज ठाकरे यांनी 2017 मध्ये आपल्या भाषणातही सांगितली, ज्यात आपण एकत्र यावं म्हणून उद्धव ठाकरेंना 7 कॉल केले, मात्र उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाही असं राज ठाकरे जाहीरपणे बोलले होते। युतीचा प्रस्ताव टाळी देणार की नाही देणार, लाचारी पत्करली, गुडघे टेकले, पाय चाटले। राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल। कोणाचेही पाय चाटेल मी मराठी माणसासाठी। पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पाय छाटीन। काय मला समजत नाही का काय चाललंय आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काय चाललंय मला समजत नाही। जो माझा प्रयत्न होता तो अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होता। याच सगळ्या गोष्टींसाठी मी 7 फोन केले, 7 फोन, एकही फोन घेतला गेला नाही। आमच्या इथे बाळा नांदगावकर आहेत, कुठे आहेत? इथे आहेत। बाळाने मला विचारलं, साहेब काय झालं? म्हटलं थांब, तुझ्या समोर परत एकदा फोन लावतो। राज ठाकरेंनी टाळीसाठी हात समोर केला, मात्र अटी शर्ती ठेवून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांचीही कोंडी केली आहे। त्यामुळे आता स्वतः राज ठाकरेंकडून उत्तर अपेक्षित आहे असं सांगतानाच वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं राऊतांनी म्हटलंय। आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो। याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल, पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू। जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही। आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे, त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला, इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे। ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत। एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो। त्यामुळे ज्या पद्धतीची टोकाची भाषा सुरू झाली आहे त्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे ठोसपणे सांगणं राजकीय विश्लेषकांसाठी सुद्धा कठीण आहे।
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर गेल्या 19 वर्षात अनेकदा उद्धव आणि राज यांनी पुन्हा एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा झाल्या, परंतु आजच्या एवढी सकारात्मक चर्चा कधीही झाली नव्हती असं मला वाटतं. राज ठाकरे यांनी टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, ही फार मोठी घटना आहे. अर्थात त्यामुळे हुरळून जाण्याचं किंवा आता दोन्ही ठाकरे एकत्र येतीलच किंवा आलेच असं समजण्याचं कारण नाही, कारण राजकारण हे खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं असतं. पण एक गोष्ट खरी की ही खूप सकारात्मक आणि चांगली सुरुवात आहे. ही चर्चा पुढं कशी जाते हे पाहावं लागेल आणि मुंबई महापालिकेची निवडणूक हे त्यासाठीचं अत्यंत मोठं कारण मोठं निमित्त ठरणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी महत्त्वाची बाजू म्हणजे शिवसेना प्रमुख हयात असतानाच किंवा शिंदेंच्या बंडानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे मोर्चा वळवला नाही. पक्ष म्हणून शिवसेना फोडण्याचा राज ठाकरेंनी कधीच प्रयत्न केला नाही. माझं म्हणणं तेच होतं. म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही, तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली, नाही पण ते काय टेक ओव्हर करायला हरकत नव्हती. म्हणजे नॉट एज अ टेक ओव्हर, तसं नाही, त्याच लोकांना घेऊन ते एक युनायटेड वी स्टँड. आणि त्या पिठावर रेगोट्याने मारत. पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे कमी काय माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. राजकारण आणि क्रिकेट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणतात. यात कधी बाजी पलटणार काहीच सांगता येत नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंचं काय होतंय हे येत्या कालावधीत दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई.